कुटुंबात मला असं वाटतं की कमीत कमी साधनामध्ये जगलोत तर येत्या काळात सर आम्हाला खूप छान जगता येईल, खूप आनंदाने जगता येईल. कमीत कमी साधना म्हणजे काय? एका माणसाला 5 चप्पल, एका माणसाला वेगवेगळ्या वस्तू. माध्यमांनी आमच्या ह्या गरजा वाढवल्या. त्याने आम्हाला हे कधी शिकवलं नाही. आम्हाला काय काय सांगितलं बघा. शॅम्पू कुठला वापरायचा याच्या जाहिराती त्यांनी केल्या. अंगावरचे परफ्यूम कुठले वापरायचे हे कोण सांगतंय? ते आम्हाला सांगतायत. दाढीचे ब्लेड आणि महिलांचा काडीचाही संबंध नाही, पण दाढीच्या ब्लेडची जाहिरात करायला देखील महिलांचा वापर केला जातोय माध्यमांच्या मध्ये. ते आम्हाला सांगतायत. दिवाळीमध्ये एक आजोबा येतात माहिती आहे ना, उठा वर्षभर झोपलात तरी चालतं. ते 8च दिवस साबण विकतात. माझा साबणालाही विरोध नाही, आजोबांनाही विरोध नाही. विरोध यालाय तो साबण वापरला नाही की आपण गरीब असल्याचं फील होते सर. ही व्यवस्था कोणी उभी केली? काळी भाकरी वाईट आहे, गोरी भाकरी चांगली आहे, म्हणजे पांढऱ्या रंगाची भाकरी चांगली आहे, हा भेद कोणी केला? म्हणजे नाचण्याची भाकरी आपण खात नाही कारण ती रंगानं काळी आहे, ज्वारीची भाकरी रंगानं गोरी आहे, आणि भाकरीच मुळात आता खात नाही आपण. आपला कल कुणाकडे आहे? चपाती. चपातीला काय म्हणायचं? मूर्खपणा नाही. चपाती पोळी कशी होईल? कशी होईल सांगा? म्हणजे आधुनिकीकरण हे कुठलं? तर माध्यमाने आमच्यावरती ते लादलंय. कारण ती माध्यमात फुगणारी चपाती झाली आणि ती चपाती, त्या चपातीची जाहिरात तो रोल करून चपाती देते आई त्या बाळाला. त्या बाळाला जो डोळ्याचा चष्मा आहे तो मला वाटतं 4-5 नंबरचा असेल सर. ते जाहिरातीत बाळ दाखवते. मुखेडमधल्या 3री-4थीच्या पोरानं जर त्याच्या एक मुस्काळत मारली तर ते लोळल. जाहिरातीतल्या पोळ्या खाऊन जे मुलगा पुढे जातोय ते आम्हाला दाखवलं जाते. कारण त्या वस्तू आमच्या घरात आल्या पाहिजेत. त्या वस्तू आमच्या घरात आल्या की आम्ही माणसांच्या बसून बाजूला जातो. जेवढ्या वस्तू जास्त किमतीच्या तेवढा आपला युगो जास्त. म्हणजे तुम्ही घरातला जुना टीव्ही देऊन नवीन टीव्ही घेतलात का? बघायसाठी? माझी इकडे सगळ्या आयांना विनंती आहे, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधा बरं. 2 तास हातात कॉपीचा गप घेऊन मी शांतपणे टीव्ही बघितले असं किती वेळा झालं? सलग नाही ना? मग घेतला का? पाहुण्यांना दाखवायला आमच्या घरात मोठा टीव्ही आहे. वस्तू वाढल्या की माणसांच्या पासून आपण लांब. अंगावरती परफ्यूम मारण्याची जाहिरात बघा ना. अंगावरती परफ्यूम मारला, पुढं काय होतं जाहिरातीत? एक मुलगी जवळ येते. असं होतं? अंगावरती परफ्यूम मारल्यानंतर मुलगी जवळ येते हे जाहिरातीत दाखवलं जातं.